कुणाल, Yes. बोंडाई बीचचं वातावरण मस्त आहे. Yep. मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण वेगवेगळ्या ऍसेट्स मध्ये पैसे टाकतो, लोक एफडी करतात, पीपीएफ करतात, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, रिअल इस्टेट घेतात, सोनं घेतात. तो अकॉर्डिंग टू यू विच इज द बेस्ट ऍसेट, काय सांगाल? मला वाटतं अकॉर्डिंग टू मी द बेस्ट ॲसेट इज अस ourselves. I think we should invest in ourselves. येस, यू नेल्ड इट. सो कुणालनी जे सांगितलं खूप महत्वाची गोष्ट सांगितली की सगळ्यात महत्वाचा ऍसेट, सगळ्यात बेस्ट ऍसेट कोण असेल तर आपण स्वतः. आणि याचाच दुसरा अर्थ म्हणजे आपण स्वतःमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. अँड दॅट इज आवर बेबी स्टेप नंबर 15. दिस इज द फायनल बेबी स्टेप की स्वतःमध्ये गुंतवणूक करा. बिकॉज यू आर दी बेस्ट ऍसेट यू कॅन बी. पुस्तकं वाचा, नॉलेज घ्या, रोज तुमच्या रुटीन मधला काही ना काहीतरी वेळ स्वतःला अपग्रेड करण्यामध्ये घालवा. माझं स्वतःचं टार्गेट हे असतं की मी दर दिवशी 1% स्वतःला सुधरवेल. सो एव्हरी नेक्स्ट डे समीर माचवे इज 1% बेटर. असं जर मी 50% वेळा जरी केलं तरी 150% मी वर्षात सुधारतो. आणि आय एम शुअर कुणाल, व्हॉट डू यू डू टू अपग्रेड युअर सेल्फ? Reading, ओके, number one. आणि as you said की every day be a better person, even by 1% makes a lot of difference. येस. सो मी स्वतः जवळपास 1200 पुस्तकं वाचली आहेत. रॉबर्ट कियोसाकीचं रिच डॅड पुअर डॅड, इट हॅज बीन अ इन्स्ट्रुमेंटल बुक इन चेंजिंग माय लाईफ. 450 पेक्षा जास्त वेळा मी वाचलेलं आहे. आणि 450 वेळा वाचून मी रॉबर्ट कियोसाकी कडनं ट्रेनिंग सुद्धा घेतलंय. आय एम पर्सनली ट्रेन. सो कुणाल, 2014 साली मी बँगलोरला जाऊन मी आणि माझ्या बायकोनी 1.5 लाख रुपयाचं तिकीट काढलं होतं त्याच्या कोर्ससाठी. आणि मॅक्सिमम लोकांना वाटलं होतं की आम्ही वेडे आहोत. 2014 साली 1.5 लाख रुपये माणशी देणे एखाद्या कोर्ससाठी वॉज अ बिग डील. पण आज मला माहिती आहे त्याचं फलित माझ्यासाठी काय झालेलं आहे. असंख्य कोर्सेस मी केलेत, असंख्य पुस्तकं वाचलेत. अजून एक छान पुस्तक आहे, द सायन्स ऑफ गेटिंग रिच. आय हॅव रेड इट मोर दॅन 1700 टाइम्स. ऑडिओ बुक उपलब्ध आहे. मी वॉकिंगला जाताना, ट्रॅव्हलिंगला जाताना, सायकलिंगला जाताना मी ते कायम ऐकत असतो. हेतू हा की माझं हार्ड डिस्क जी आहे ती सारखी फॉर्मॅट व्हायला पाहिजे, त्याच्यात चांगलं गोष्टी पडायला पाहिजेत. कारण आपल्या आजूबाजूचं जे जग आहे ते सगळं निगेटिव्हिटीने भरलेलं आहे. पॉझिटिव्हिटी स्वतःला भरणं आहे, स्वतःच्या मेंदूला पॉझिटिव्ह खाद्य देणं आणि ग्रोथ ओरिएंटेड खाद्य देणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे हे करा. एका पुस्तकाचं नाव तिथे कॉमेंटमध्ये लिहा जे तुम्ही रिसेंटली वाचताय किंवा प्लॅन करताय वाचायचं. स्वतःला अपग्रेड करण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. कारण वाचाल तर वाचाल. मी अँड कुणाल, वी आर एन्जॉईंग हॅव्हिंग अ ग्रेट टाइम ॲट बोंडाई बीच. यू कॅन सी इन द बॅकग्राऊंड निळसर पाणी आहे, लोक मस्त मजा मारतायत. आणि सनी मॉर्निंग इन बोंडाई बीच इन सिडनी. हॅव्हिंग अ ग्रेट टाइम. एन्जॉय.